टू अवर न्यू ब्लॉग. गरमी मला खूप होते म्हणून मी फॅन चालू केला आहे आणि आज आपल्याकडे नाही आहे माईक. सो मी बिना माईकचंच तुमच्याशी कम्युनिकेशन करणार आहे आणि खूप दिवसांनी आपला हा ब्लॉग येतो आहे. तर तुम्ही असं बोललं असेल की का म्हणजे थोडे दिवस ब्लॉग येतात परत मी कुठेतरी गायब असते, बट कामातून नाही जास्त शूट वगैरे करतायत. तरी पण मी आता तुमच्यासाठी ट्राय करते. आणि सध्या तरी माझ्या लाईफमध्ये मोठा प्रॉब्लेम चालू आहे. तो म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, माझ्याच लाईफमध्ये नाही, खूप साऱ्या लोकांच्या लाईफमध्ये असतोच प्रॉब्लेम चालू. मुलींच्या तर मेन तो मुलींचा प्रॉब्लेम आहे. आता तो प्रॉब्लेम असा की माझे केस खूप गळतात, खूप डॅमेज झाले, खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर डॅमेज झाले. आणि त्याला मी स्वतः रिस्पॉन्सिबल आहे. बिकॉज आपण केअरलेस असतो डेली लाईफमध्ये आपल्या. सो म्हणूनच मला हा प्रॉब्लेम चालू झाला आहे. माझे काही हार्मोनल्स चेंजेस असतात आणि मला पण थोडे प्रॉब्लेम चालू झाले. जसं की केस प्रमाणाच्या बाहेर माझी गळायला लागले. आणि मी आधी पण असा एक तेलाचा रिव्ह्यू बघितलेला. मी कधी ह्याच्या आधी हा लावलेला नाही आहे, बट मी आता स्वतःसाठी घरच्या घरी ही जी रेमेडी आहे तेलाची ती मी आता घरच्या घरीच तयार करणार आहे. सो तुमच्यासोबत मी आता बोलले की ती शेअर करूया. आणि खूप मुलींचं असतं की माझे लॉंग केस होते ना, तर मला खूप जण विचारायचे, म्हणजे माझे लिटरली एवढे केस होते, तर मला खूप जण विचारायचे की तू हेअर ग्रोथसाठी काय लावते. तर मला तेव्हा असं सांगता नव्हतं. मी नॉर्मल जे कोकोनट ऑइल, हे बघा हे मॅड आहे, हेच मी यूज करायचे तेव्हा. आणि केस पण नॉर्मली मी जे नॉर्मल पाणी असतं, जास्त म्हणजे गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही, कोमट पाणी केस धुवायचे, दॅट्स इट. सो आता माझ्याकडे प्रॉपर आहे, कारण मी आता जे बनवणार आहे ते अप्लाय करणार आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो ब्लॉग आता तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. पण जो रिव्ह्यू येईल ना, जो जसं पण जे काय रिव्ह्यू येईल माझ्या केसांबद्दल, मला जो रिव्ह्यू येईल यूज केल्यानंतर, ते मी तुम्हाला तुमच्यासोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. आणि चला जास्त वेळ नको घेऊया, तुम्हाला पण एक्सायटेड तुम्ही असाल की कसं ऑइल बनते बघूया. चला. सो गाईज, तुम्हाला सांगते की आपल्याला मेन जे गोष्टी लागतात ना, ते मी इंट्रोड्यूस करून देते. मेन तर हे मी कोकोनट ऑइल छोटी बॉटल आणली. आता हे इनफ आहे. आता मी सध्या तरी एवढंच रेडी करून ठेवणार आहे. सो हे ऑइल आपल्याला लागणार आहे. देन मेथी दाणा, हे मी ना डिमार्टमध्ये घेतलेले 2 होते. एक मी मम्मीला बोलली, घरी मम्मी टाकते ना जेवणामध्ये वगैरे थोडं असं चांगलं असतं. त्याच्याने कसं आपल्याला इनर जी ग्रोथ आहे ना आपल्या केसांची, ती खूप चांगल्या प्रकारे होते. फास्ट ग्रोथ नाही झाली तरी ती स्लो प्रोसेस आहे, ठीक आहे. म्हणजे जे खाण्यापासून आपल्या बॉडीला जे मिळतं ते. तर आता मी हे आपल्याला केसांना स्काल्पला लावण्यासाठी मी घेतलेले मेथी सीड्स, हे आपण यूज करणार आहोत ऑइलमध्ये. हे 2. ते जास्वंदीच्या झाडाचे जे पानं असतात ते, हे त्या 2. हे एक गोष्ट. हे आता ना रुईने मला आणून दिले. रुई म्हणजे माझी बहीण आहे, तिची मुलगी, ठीक आहे. तर तिने मला हे स्वतः काढून आणलेलं आणि आता तीच माझं शूट करते. सो हे पत्ते आहेत आपले जास्वंदीचे. आणि ताईलाच बोललेले मी, तिकडे ना खूप छान फुलं बघितलेली मी तिच्या तिकडे गेलेले तेव्हा. तर ताई सो ना हे फुलं पण मी ताईनेच मला दिले, तिकडून पाठवून. सोबत एक अजून स्पेशल गोष्ट पण दिले पाठवून. मला एक दुपट्टा दिला आहे तिने पाठवून, तुम्हाला सांगते. सो गाईज हे लागणार आहे. आणि अजून आपल्याला काय लागणार आहे, कढीपत्ताची पानं लागणार आहेत. सो बघते मी पटकन. आत्ता माझ्या लक्षात आलं की ते पण लागणार आहे. सो जाऊन खाली बघूया, पटकन मिळाले तर आपल्या इथे बिल्डिंगच्या खाली वगैरे. तर ते कढीपत्त्याची पानं नाही भेटले तर मी असंच आत्ता सध्याला हे मला हे करायचं आहे, तसं मी करेन. अजून आपल्याला ह्याच्यामध्ये काय घ्यायचं आहे, कांदा घ्यायचा आहे. तो कांदा मी कट करून ह्याच्यामध्ये घेणार. सो एवढं आपल्याला इन्ग्रेडियंट्स लागणार आहे. चलो. तर फ्रेंड्स, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जेव्हा पण आहे ना, आपण असं हे कांदे वगैरे कधी कट करतो, कधी पण जेवणासाठी कशासाठी पण, तर हे आधी चेक करा. हे असं ना काळं वगैरे सगळं असतं. आयदर तुम्ही हे धुवू शकता, एकदम खूप असेल आतमध्ये असं तर काढून टाका. आता मी हे थोडं इकडे येलो होतं ना, तसं काढते. आता मी ही आयडिया चूज करते. तर हे मी धुवून घेणार आहे पूर्ण आधी.
घेतलं आहे. चलो आता पटापट कट करून घेते बारीक. आपण आता चालू करूयात. सगळ्यात आधी कोकोनट ऑइल. ज्यामध्ये कोकोनट ऑइल इथे टाकून पूर्ण ओके. बिचारी बॉटलचं बघा काय केलं. फ्रेंड्स इथे आहेत आपले कट केलेले कांदे, छोटे छोटे मस्त कट केले आहेत. इकडे आहे आपलं कोकोनट ऑइल, जे की मी बॉटलचा पूर्ण वाट लावून टाकली. सिरियसली ठीक आहे, बट आपल्याला यूजमध्ये आहे म्हणून मी असं केलं आहे. सो इकडे हे कोकोनट ऑइल बघितलं तेवढं बॉटलमध्ये असं वाटलेलं की एवढंच तेल असेल, बट छोटीच होती बॉटल. सो एवढंच असणार, जास्त होप्स ठेवू नये. सो हे ऑइल घेतलं आहे. देन इकडे रुईने बिचारी माझ्यासाठी घेऊन आली, छोटू पोरगी. सो रुईने माझ्यासाठी पत्ते वगैरे काढून आणले झाडाचे, आणि वरून मला सांगते पण दीदी हे पत्ते मी आणल्या आणि हे मम्मीने दिले पाठवून. सो आता माझा विचार असा चालला आहे की ह्याचं तर एक मुळात त्याचं वैशिष्ट्य आहे की ह्याला ऑइल सुटणारच आहे. नो टेन्शन. हे दोन्ही, आणि मीच बोलले होते की दोन्ही कलरचे पण असतील ना हे फ्लावर्स जास्वंदीचे, ते पाठवून दिले. तर हे तर आपण असेच टाकणार आहोत. पत्ते मलासाठी मी थोडंसं कट करून टाकू हाताने, जसं कट करून असं आपण जसं टाकतो, आणि हे सुद्धा असं थोडंसं सेपरेट करून. सो चलो प्रोसेसला स्टार्ट करूया. सो चलो फ्रेंड्स, आधी मी ना हे पत्ते कट करून घेते, आणि मला असं वाटते की मी गॅस सगळं आधी टाकून घेते त्याच्यामध्ये, नंतरच ऑन करते. सो हे पत्ते लाईफमध्ये ना एक गोष्ट मला नोटीस केली मी, एक गोष्ट चुकीची झाली ना की पुढचे सगळे गोष्टी चुकीचे होतात. जसं की मी किती आळशी झाली सांगते बघा. म्हणजे केस गळायला लागले ना की समजून जायचं आपलं कुठंतरी काहीतरी बिघडतं आपल्या लाईफमध्ये. ठीक आहे, बिकॉज आपली हेल्दी लाईफच सगळं काही दर्शवते आपल्या लाईफबद्दल. सो तुम्हाला समजलं असेल की ह्याच्यामध्ये खूप गोष्टी मी मिस केलेल्या आहेत. माझी लाईफ मिस आउट झाली म्हणून. नो यार, असं काही नाही आहे, मिस आउट नाही, बट आपण ना केअरलेस असतो. मी तर आहे, तुमचं नाही मला माहिती, बट मी तर खूप आळशी झाली. सो हे पत्ते मी आता ह्याच्यामध्ये टाकते, छोटे छोटे पत्ते, चांगले जे ग्रीनवाले आहेत ना असे ते घेते. ओके, बस झाले, एवढे इनफ आहेत. मेन तर मला वाटतं ह्याच्यामध्ये हिरो इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे मेथीदाणा. सो तेच मॅटर करते जास्त. हे पण आहे बट जास्त ते. सो हे पत्ते ह्याच्यामध्ये टाकूया छान, आणि बस. ओके, हे पत्ते ह्याच्यामध्ये एवढे इनफ बस झाले. मला वाटतं रुईने मला असं वाटतं पुऱ्या गावाला, कसं आपण बोलतो पुऱ्या गावासाठी जेवण बनवायचं आहे किंवा असं कधी बोलतो ना, तसं मला वाटतं एवढे पत्ते तोडून आले बिचारे. वाईट वाटतं मला, मी विनाकारण असं नाही तोडत पत्ते. सो ठीक आहे, इट्स ओके. आता ह्याच्यामध्ये वेट, आता नाही लगेच टाकत मी. आधी मी एक काम करते, आधी हे जास्वंदीचे फुलं आहेत ना ते आधी टाकते. चांगले छान असे
थोडेसे बघा असे करून त्याच्यामध्ये. व फ्लॉवर्स पण छान आहेत, मस्त आहेत. आत्ताच काढलेले आहेत ना तुम्ही झाडावरून, सो मस्तच आहेत. ओके, हे आपण ह्याच्यामध्ये टाकते मी. छान असं वाटते भाजी बनवते, भाजी कुठली तरी नवीन शोध लावून. जसं की असतात ना, म्हणजे जे लोक माहीर असतात नवीन नवीन करण्यात, तसं असं मला असं वाटते मी नवीन भाजीचा शोध लावला आहे. बट आपण भाजी नाही बनवत आहोत. ओके, की हे जास्वंद तर 4-5च होते, ते मी सगळेच टाकते. आई खुश होणार आहे. आई मला इकडे आले ना तेव्हापासून आई मला बोलतेच आहे, बनवून टाकते. म्हणजे कसं दोघींना पण होईल ना. तिला पण आता हेअरफॉल होतो आहे, तर ती बघा कसं मला मस्का मारत होती ओरडून ओरडून. अगं बनवून टाक करत होती मम्मी. हसायलाच होतं, म्हणजे स्वतःला पण होईल ना यूजला. एनिवेज, तिच्यासाठी पण बनवतो आपण, थोडी ना एवढं सगळं स्वतःला लावेन मी. सो फ्रेंड्स, तुम्ही पण बनवा माझं असं बघून, मला आवडेल खूप. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला खरं सांगू, ते ब्लॅकवाले कुठले तरी सीड्स होते, ते मी मिक्स केले त्याच्यामध्ये, आणि मेन कढीपत्ता. बट मी डोकं चालून मी नंतर काहीही करू शकते त्याच्यामध्ये, हे बनवून झाल्यानंतर पण. जसं की माझ्या डोक्यात आलं आहे की कढीपत्ता नंतर मी थोडंसं तेल घेईन, त्याच्यामध्ये कढीपत्ताच पागलसारखं ॲड करेन, आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड केल्यानंतर ते ह्याच्यामध्ये मिक्स करेन गाळून झाल्यानंतर पुढची प्रोसेस. सो चला वेळ नको, दाखवते. तर इकडे बघा फ्रेंड्स, ह्याच्यात थोडंसं ऑइल, हे ते पत्ते पण पूर्ण त्या ऑइलमध्ये गेले नाहीत. बट लेट सी, आपण बघूया नंतर कसं होतं गॅस ऑन केल्यानंतर. आता ह्याच्यामध्ये मी टाकते हे ऑनियन. बघा, म्हणजे जेव्हा आपण आहे ना, म्हणजे स्वतः असं काही ट्राय करतो ना, मजा वेगळी असते. आता हे वाटतंय ना असं भाजीच बनवते असं, तो वाला फील तुम्हाला येणार नाही, बट रिअल इज रिअल. सो ह्याच्यामध्ये टाकते हे कांदे. मम्मी कामावरून, आता मम्मी तर इथे दापोलीमध्येच. अरे यार, तुम्हाला गुड न्यूज सांगायची राहिलेली. मम्मीची माझ्या शिफ्टिंग झालेली आहे, म्हणजे बदली झाली तिच्या कामाची. दापोलीमध्ये स्वतः जवळच राहते, तर ती आली ना तर तिला मी असं दाखवते, हाच एक फोटो दाखवते. मग मी भाजी बनवली, मी मारेल असली ना मला, ओरडेल खूप, काय हे, पण ती समजून जाईल हेच असेल. चलो आता फ्रेंड्स, मेन आपल्याकडे हे मेथीचे सीड्स जे आहेत, तर ह्याला मी कशाने करून कट. ओके, ह्याच्यामध्ये आपण टाकूया मेथी सीड्स. ओके, ओ शिट. मी असं नाही बोलणार की जेव्हा कधी मी काय बनवते आणि ते वाया नाही गेलं असं होणारच नाही, असं मी नाही बोलणार. बिकॉज मला माहिती आहे माझं कामाचं परफेक्शन किती मस्त असतं. सो हे पडतात असं होतं चुकून, वाया कशाला घालवायचे, त्यांना पण जाऊ दे. ह्याच्यामध्ये मी आता टाकून घेतलेत. आत्ता फायनली गॅस ऑन करते. गॅसवरती हे ठेवलं आहे. ओके, गॅस पण चालू केलेला आहे. आत्ता तुम्हाला एक सांगते, मोठा जोक असं नाही, काय बोलते मी, थोडंसं डोकं चालवून, माझ्याकडे आहे कोकोनट ऑइल एक्स्ट्रा, सो ते पण टाकते. सो गाईज, ह्याच्यामध्ये जे तेल होतं ना, तर ते मी ह्याच्यात टाकलं. मला कॉल आला होता म्हणून मी बाजूला झालेले. हे बघा, आता जसं पूर्ण डीप झालं ना ह्याच्यामध्ये. 2 बॉटल. आणि हे बघा, आवाज येतोय, मला भीती वाटते यार, मी पहिल्यांदाच बनवते. मे बी त्या मेथीचाच आवाज येतोय. फुटायचं असं व्हिडिओमध्ये दाखवतात ना कोणाकोणाच्या. मेरा फेस मुझे प्यारा है भाई. चलो कोई बात नाही, असं हलवत राहायचं, म्हणजे काही टेन्शन नाही. आणि पटकन तोंडावर आलं की थांबवायचं, काय एवढं काही टेन्शन नाही त्याच्यात. पण हे बघा किती छान वाटतंय.
थोडा वेळ मीडियम फ्लेमवर ठेवलं आहे, असंच राहू देत. लेट्स सी काय होतं आहे, बघूयात. मी काय चुकीचं नाही ना केलं आहे. मला काय असं वाटतं की मेथी पावडर करून टाकायला होती, बट मी काही व्हिडिओजमध्ये बघितलेलं की मेथी अशी अख्खीच टाकतात. चला पटापट करूया, लास्टचा रिझल्टच दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्ही पण घाबरणार नाही. ठीक आहे. फायनली फ्रेंड्स सगळं क्लीन केलं आहे मी. ठीक आहे. आणि जे होते ना पत्ते ते मी असेच ठेवलेत. हे मी असं कुठल्या तरी झाडामध्ये लावून टाकेन, वेस्ट नाही करणार आहे. देन इकडे हे बघा, असं सगळं हे होतं आहे प्रोसिजर त्याची. छान करी लिव्ज हवे होते यार, बिकॉज त्याचा पण खूप छान रिझल्ट आहे ऐकून आहे मी. बट ठीक आहे, मी ट्राय करते ना, सो हे बेस्ट आहे आपल्यासाठी. चलो ओके. आता एक 5 मिनटं मी असंच हे ठेवणार आहे. 5 मिनटं ठेवते, 10 नको 5 मिनटं. देन मी गॅस बंद करेन आणि त्याच्यानंतर माझी काही मार्केटमध्ये कामं आहेत, हे असंच ठेवेन आणि मी संध्याकाळी तुम्हाला दाखवेन माझ्या केसांना लावून तेल. ठीक आहे. सो चलो. सो फायनली फ्रेंड्स इथे मी करते गॅस बंद. ठीक आहे. आणि मी आता चालले पटकन मला कामं आहेत बाहेर, सो ती करून येते आणि संध्याकाळीच मी तुम्हाला घरी आल्यानंतर दाखवणार आहे की मी ऑइल कसं लावते. हे बघा मस्त असं झालं आहे. पुढची प्रोसिजर आपण आल्यानंतर बघू. आता कामं आहेत मला यार, शिट यार. म्हणजे पूर्ण हा व्लॉग इथेच मी कंटिन्यू करणार होते शेवटपर्यंत, बट काही नाही, हे पण थोडं गार होईलच तोपर्यंत. ठीक आहे. चलो. अरे यार, नेहमी भुंकत असतो. मला पहिले खूप ह्याची भीती वाटायची, आता मला बिलकुल ह्याची भीती नाही वाटत. नवीन जेव्हा आम्ही राहायला आलेलो ना, कुत्र्याची मला सिरियसली खूप भीती वाटायची. आपली गाडी शोधूया. ओके. सो इकडेच आपली गाडी पार्क केली आणि पटकन हे घेऊन आले. मी मम्मीची साडीच घ्यायला गेलेले, मी शॉपमध्ये घेऊन आलेली आहे. आता पटापट वरती घरी जाऊया. चलो पोचलो आहे आपण, घरी जाऊया पटापट. खूप गरमी होते यार, खूप. एवढं पाऊस पडून पण. पहिले सगळे लाईट्स लावते, फॅन लावते. आणि इकडे ना विंडोज ओपन केले ना तर फॅनची पण जास्त गरज नाही आहे आम्हाला. दोन्ही गॅलरीला असे मोठेवालेच विंडो आहेत, तर मग मस्त वाटतं. मला असं झालेलं कधी बॅग काढते लटकवलेली गळ्यात. काढल्या आता पटापट. बघूयात आपलं ऑइलचे काय कंडिशन आहे. गार तर मस्त झालंच असेल ते, बघूयात. आधी सगळे लाईट्स फॅन लावूया, गरमीमुळे नको होते. सगळी कामं आवरून गेलेले मी सगळीच. आणि फायनली गाईज मी हे बॉटल घेऊन आलेले खाली मार्केटमधून स्टोअर करण्यासाठी ह्याच्यामध्ये ऑइल. चला आता आपण पटापट लावून घेऊयात ऑइल. एकदम असे सेक्शन पटापट हातानेच करून पटापट लावून घेते मी. आणि ही बॉटल मला खरंच आवडली, बट नंतर आहे ना ओपनच नव्हती होत, म्हणजे ऑइलचे हात झाले ना माझे. पण मस्त होती, तिच्यामुळे मला व्यवस्थित लावता आलं. स्प्रे बॉटल आहे ना त्यामुळे छान लावता आलं. सो सांगायचं हेच की ऑइल मी फर्स्ट टाईम घरी बनवलेलं आहे. छान झालं आहे, मस्त झालं आहे. तुम्ही पण असं बनवा. फक्त कढीपत्त्याची पानं असतात ना ते टाका त्याच्यामध्ये बस. मला खूप इमर्जन्सी होती ना म्हणून मी मिळाले नाही तर तसंच बनवलं. आणि बघ पटकन असं एकदम केस उलटी सुलटी करून मस्त
लावून घेतलं आहे. तुम्ही पण असंच लावा, सगळीकडे लागलं पाहिजे स्काल्पला. ओके, हे फक्त लक्षात ठेवा बस. आणि मला तुम्हाला एक खुशखबर सांगायची होती. मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला बोललेले की मम्मीची इकडे शिफ्टिंग झालं आहे कामाची. तर आता मला असं वाटतं ना, मी फ्री झाले मान, सिरियसली. म्हणजे एवढं टेन्शन होतं ना की घरी पण आम्ही दोघेच असलो तरी, मी पण कामासाठी बाहेर होते, मग पप्पा पण एकटेच असायचे. बट आता मम्मी इकडे आले तर मी सिरियसली बोलते खूप हॅप्पी झाले खूप. आता कसं आमच्या तिघांचं पण डेली रुटीन एकदम सेट झालं आहे मस्त. आणि एकत्र असतो तर फॅमिली एकत्र चांगलं वाटतं मस्त एकदम. आणि मम्मी जिकडे राहत होती ना, तिकडे म्हणजे जिथे मम्मी राहत होती, तर त्याच्यावरती मी एक वेगळा व्लॉग बनवेन नक्की. बट ते लोक पण खूप रडले माहिती आहे, खूप. बिकॉज फॅमिलीसारखे राहिले ना तिच्यासोबत. मम्मी तिकडे एकटी असून पण आम्हाला कधी असं तिची काळजी नाही वाटली. आणि मस्तच वाटलं की एवढे सगळे माणसं मम्मीने जोडून ठेवले तिकडे पण गुहागरमध्ये. आता इकडे आले सो टेन्शन नाहीच आहे. आणि हा तेल आहे ना, मी मम्मीला पण लावलं आहे. म्हणजे जे टोपामध्ये उरलेलं ना, मम्मी जुगाडू मम्मी बोलते हे सगळं ह्याला लागलं आहे किती तेल, हे पूर्ण एका टाईमचं तेल आहे केसांना लावायला. तर मम्मीने तेवालंच लावून टाकलं आणि मी हे बॉटलमध्ये स्टोअर केलं, लावायला घेतलेलं. आणि मम्मी मला आता ना बोलते की आता लावून ठेव, बिकॉज उद्या आहे संकष्टी ना, तर मग केस पण धुवून होतील, म्हणून मी आत्ता लावायला घेतलेलं आहे. मम्मी तिकडे आतमध्ये किचनमध्ये जेवण बनवते, जेवण वगैरे करते. आता ह्याला लावायचं काय बघूया. माझ्याकडे ना आपली बॅग असते ना, कुठली यार, शॉवर कॅप सॉरी बॅग बोलले, शॉवर कॅप आहे माझ्याकडे. जिजूंच्या हॉटेलवरूनच आणलेली अमरंत दाखवते थांबा. तर ती वाली शोधते मी कुठे ठेवले बॅगमध्ये, तीच इकडे लावून ठेवते. सो ही शॉवर कॅप आपण लावूया आणि मस्त मी जेवण वगैरे घेते. आणि हा व्लॉग मी इकडेच एंड करणार आहे. रिझल्ट मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन की मला कसं वाटलं. म्हणजे एकाच अटेम्प्टमध्ये कुठलीच गोष्ट तुम्हाला त्याचा व्यवस्थित रिझल्ट नाही करणार. मेक शुअर की आपण ती गोष्ट किती टाईम करतो आहे रेग्युलरली. सो मी पण हे रेग्युलर 1 महिना तरी बघेल यूज करून मस्त. वीकली 1 टाईम असं यूज करू आपण हे आणि बघू. तर इकडे गाईज मम्मी जेवण करते, पप्पा एकटेच जेवायला बसलेत. नॉनव्हेज होतं ना, म्हणून मी बोले नंतर जेवेल. आणि माझा लुक. बाय बाय.